वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स कोणते? कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे नक्की काय? आणि रंग नक्की कोणते भाव दर्शवतात? हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार टू ऑल द कलाकार. माझं नाव सिद्धी. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेघोट्या. या व्हिडिओचा पहिला पार्ट मी मागच्या शुक्रवारी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो जाऊन आधी नक्की पहा. तर वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स म्हणजे काय? वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंगसंगती आणि कूल कलर्स म्हणजे शीत रंगसंगती. रंगचक्रामध्ये पिवळ्या रंगापासून ते लाल रंगापर्यंत आणि लाल रंगापासून ते जांभळ्या रंगापर्यंत जे रंग तयार होतात त्यालाच वॉर्म कलर्स म्हणजे उष्ण रंगसंगती असं म्हणतात. आणि जांभळ्या रंगापासून ते निळ्या रंगापर्यंत आणि निळ्या रंगापासून ते पिवळ्या रंगापर्यंत जे रंग तयार होतात त्यालाच कूल कलर्स म्हणजे शीत रंगसंगती असं म्हणतात. तर पिवळा, ऑरेंज, रेड, पर्पल, मॅजेंटा हे सगळे रंग म्हणजेच वॉर्म कलर. आणि पर्पल, लव्हेंडर, ब्लू, लाईट ग्रीन, डार्क ग्रीन आणि येल्लो हे सगळे रंग म्हणजेच कूल कलर्स म्हणजे शीत रंगसंगतीचे रंग. आता कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणजे काय? तर रंगचक्रामध्ये जे रंग एकमेकांच्या अपोजिट साईडला येतात त्यालाच कॉम्प्लिमेंटरी कलर्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रेड आणि ग्रीन, ब्लू आणि ऑरेंज आणि पर्पल आणि येल्लो हे सगळे रंग म्हणजेच अपोजिट कलर, कॉन्ट्रास्ट कलर्स, कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणजेच विरुद्ध रंगसंगतीचे रंग. आता याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर रेड हा वॉर्म कलर आहे आणि त्याचा अपोजिट कलर आहे तो कूल कलर आहे. असे कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळ्या साड्यांवरती सुद्धा बघायला मिळतील. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण ग्रेस्केल तयार केली. ग्रेस्केल तयार करताना ब्लॅक आणि व्हाईट हे रंग मिक्स करून आपल्याला ग्रे हा टोन तयार करायचा असतो आणि त्याच्यापासून वरती जाताना हाय की आणि खाली येताना लो की असे शेड्स तयार करायचे असतात. तुम्ही जर तो एपिसोड पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आधी नक्की पहा. तर आज आपण कलर स्केल तयार करणार आहोत. तर कलर स्केल तयार करताना कोणताही एक रंग तो तुम्ही मिडल टोन म्हणून यूज करू शकता. मी शक्यतो तुम्हाला सजेस्ट करेन की प्रायमरी कलर्समधले ब्लू किंवा रेड हे कलर तुम्ही यूज करा. कारण येल्लो कलरचा जो लो की आपण तयार करतो त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस असतात. थोडा डल पडू शकतो कारण ब्लॅक कलर त्याच्यामध्ये मिक्स करताना खूप डलकडे जातो तो कलर. त्याच्यामुळे त्याचा डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ मी नक्की बनवेल. पण तुम्हाला जर का कलर स्केल तयार करायची असेल तर रेड किंवा ब्लू फार तर ग्रीन कलरमध्ये ती तयार करा. आता आपण कलर स्केल कशी तयार करायची ते पाहूयात. आता कलर स्किल का शिकायची? तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही एखादा जेव्हा ऑब्जेक्ट बघता, कुठलाही असू देत, मग तो एखादा बॉल असू देत किंवा एखादं बास्केट असू देत किंवा एखादा मग, बकेट, कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही पाहिला एखाद्या विशिष्ट रंगाचं, तर तुम्ही जेव्हा ते बाहेरून असं वरवरचं बघता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये एकच रंग कुठला तरी रेड, ग्रीन किंवा ब्लू हे कलर तुम्हाला दिसतात. पण तुम्ही जेव्हा त्याचं निरीक्षण करता
तेव्हा सावली आणि प्रकाशामुळे त्याच्यामध्ये अनेक रंगांच्या छटा तयार झालेल्या तुम्हाला दिसतात. त्या छटा तुम्हाला चित्रामध्येही तंतोतंत उतरवता येण्यासाठी तुम्हाला ही कलर स्केल शिकायची असते. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिसही तुम्ही नक्की करा. आता आपण हे जाणून घेऊयात की कोणता रंग नक्की कोणता भाव दर्शवतो. पहिल्या एपिसोडमध्ये आपण हे पाहिलं की रेषा नक्की कोणते भाव दर्शवतात. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. तर आता आपण कोणता रंग नक्की कोणता भाव दर्शवतो हे आता आपण पाहूया. तर येल्लो कलर हॅपीनेस, जॉय, एनर्जी, सनशाईन अशा गोष्टी इंडिकेट करतो. त्यानंतर ऑरेंज कलर हा सनशाईन, पॉझिटिव्हिटी, सक्सेस या गोष्टी इंडिकेट करतो. आणि रेड कलर लव, वॉर, ॲक्शन, अँगर या सगळ्या गोष्टी इंडिकेट करतो. आता हे 3 कलर वॉर्म कलर्स असल्यामुळे समरशी रिलेटेड गोष्टींमध्ये किंवा फूड प्रोडक्ट्समध्ये हे प्रामुख्याने तुम्हाला यूज केलेले दिसतील. त्यानंतर पर्पल कलर हा रॉयलिटी, रेअरिटी, फेमिनाईन, क्रिएटिव्हिटी अशा गोष्टी दर्शवतो. आता फेमिनाईन याच्यामुळे तुम्हाला कळालं असेल की मेकअप प्रॉडक्ट्समध्ये किंवा फिमेल्स रिलेटेड गोष्टींमध्ये, परफ्युम्समध्ये, फिमेल्सच्या परफ्युम्समध्ये, ड्रेसेसमध्ये अशा गोष्टींमध्ये हा कलर खूप कॉमनली यूज केला जातो. त्यानंतर ब्लू कलर हा स्टेबिलिटी, विजडम, इन्स्पिरेशन, ट्रस्ट या गोष्टी इंडिकेट करतो. आता ब्लू कलर तुम्ही प्रामुख्याने युनिफॉर्म्समध्ये पाहिला असेल, कारण तो खूप विश्वासू वाटणारा असा कलर आहे. प्रोफेशनलिझममध्ये तो खूप कॉमनली यूज केला जातो आणि बँक्सला सुद्धा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स वगैरे बँक्समध्ये अशा गोष्टींसाठी ब्लू कलर खूप प्रामुख्याने यूज केला जातो. त्यानंतर ग्रीन कलर हा बिगिनिंग, ग्रोथ, नेचर आणि हेल्थ या गोष्टींना रिप्रेझेंट करतो. आता ग्रीन कलर हा नेचरला रिप्रेझेंट करतो, यामुळेच बऱ्याचशा इको फ्रेंडली, हँडमेड अशा प्रॉडक्ट्सला सुद्धा ग्रीन कलर खूप प्रामुख्याने यूज केला जातो. त्यानंतर ब्लॅक कलर मॅजिक, पॅशन, सिक्रेट, डेप्थ अशा गोष्टींना रिप्रेझेंट करतो. तर व्हाईट कलर हा क्लीन, प्युरिटी, ऑनेस्टी आणि परफेक्शन या गोष्टींना रिप्रेझेंट करतो. आता ब्लॅक आणि व्हाईट हे असे कलर आहेत जे कशावरती पण खूप इझिली मॅच होऊन जातात. तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ब्रँड्सला पण त्यांच्या प्रॉडक्ट्सला, कपड्यांच्या वेगवेगळ्या टाईप्सला, पॅटर्न्सला हे कलर खूप कॉमनली यूज केले जातात. आता कोणता कलर काय गोष्टी इंडिकेट करतो, कोणत्या गोष्टी रिप्रेझेंट करतो हे जाणून घेणं एवढं महत्त्वाचं का आहे, तर जेव्हा तुम्ही ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून एखाद्या कंटेंटसाठी, कंपनीसाठी किंवा एखाद्या प्रॉडक्टसाठी काम करता, तेव्हा ते प्रॉडक्ट कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे ते जाणून घेऊन त्याच्यानुसार कलर कॉम्बिनेशन्स यूज करून आपल्याला ते प्रॉडक्टचं डिझाईन करायचं असतं. त्यामुळेच कोणता रंग कोणत्या गोष्टी रिप्रेझेंट करतो हे जाणून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजची ही कलर थेरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याबरोबर तुम्हाला नक्की कोणता रंग आवडतो आणि तो का आवडतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन कोऱ्या विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, कलेवरती खूप प्रेम करत राहा आणि पाहत राहा रेखोट.